आपण आज बनवणार आहोत झटपट पाणीपुरी। एक जुडी कोथिंबीर आहे, एकदम हिरवी कंच घ्यायची आणि ताजी घ्यायची। ही चिंच आहे, अगदी एवढा गोळा असतो तेवढी घ्यायची, गरम पाण्यात भिजू घालायची। त्यानंतर हे काळे मीठ, पाणीपुरी मसाला थोडासा, हा नसला तरी चालतो कारण कोथिंबीर आणि पुदिना असला तरी चालते। मी हा थोडा गोतावरी म्हणून घेतला। साधं मीठ घ्यायचं आणि भाजलेले जिरेची पूड। हा पुदिना आहे थोडा, जास्ती टाकला तर जास्ती स्ट्रॉंग पाणी होतं, त्यामुळे मी थोडासा घेतला। 4 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 1 लिंबू। लिंबू हे आवश्यकतेनुसार किती आंबट पाहिजे ते टाकायचे, नाही टाकलं तरी चालेल। चिंचेनी सुद्धा खूप आंबट आणि छान होतं। त्यानंतर लागणारं साहित्य आहे उकळलेले बटाटे आणि 3 मोठे कांदे, हे बारीक चिरून घ्यायचे। बटाटे सोलून याला पण बारीक बारीक असं चिरून त्याला चुरून घ्यायचं। हे सर्व साहित्य आता मिक्सरमध्ये टाकून, ही धुतलेली कोथिंबीर आहे, मिक्सरमध्ये टाकून सर्व बारीक करून घ्यायचं। याची पेस्ट बनवायची। मिरची, पुदिना हे सगळं टाकायचं यामध्ये आणि पेस्ट करून घ्यायची। मीठ वगैरे चवीनुसार टाकायचं, आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं। यामध्ये तुम्ही थोडं गूळ सुद्धा घालू शकता, कारण गोड आंबट पण छान वाटतं पाणी, पण जास्ती करून आंबट जास्ती आवडतं आमच्याकडे, त्यामुळे मी आंबट बनवते। वाटलंच तर याच मिश्रणामध्ये थोडासा गुळाचा खडा तुम्ही घालता। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं, जास्त नाही, अगदी थोडं, आणि मिक्सरवर बारीक करायचं। नंतर मग पेस्ट झाल्यानंतर जास्त पाणी घालून परत बारीक करायचं। हे बघा, असं छान ग्रीन कलरचं पाणी तयार झालेलं आहे। यामध्ये आपण आता साधं पाणी घालून घेऊया। आता चिंचेचा कोळ, आता कच्चा आंबा किंवा कैरी असली तर फारच उत्तम। यामध्ये ते कैरीचे तुकडे याच मिश्रणासोबत आपण बारीक करू शकतो, पण आता आपल्याजवळ कैरी नसल्यामुळे मी चिंचेचं करते। याला मिक्सरमध्ये फिरवून याचा कोळ बनवून घेते। चिंचेच्या मिश्रणामध्ये मी अगदी थोडा गुळाचा खडा टाकते, छोटासा। थोडं लिंबू पिळून घेते, अर्धा लिंबू। हे सुद्धा चवीनुसार असते, आपल्याला जेवढं आंबट पाहिजे, जेवढं तिखट पाहिजे आपण यामध्ये कमी जास्त करू शकतो। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। यामध्ये आपण बुंदी सुद्धा टाकू शकतो। साधा बेसनचा घोळ करून तळून घ्यायचा झाऱ्यामधून, आणि थोडंसं टाकलं की अजून छान वाटतं। चटणीची तयारी, हे उकळलेले बटाटे चुरून घेतलेले आहेत, हातानेच फोडले ते, थोडे बारीक आणि असे जाडसर पण पाहिजे। थोडं चवीनुसार मीठ, लाल तिखट, याला मिक्स करून घ्यायचं चांगलं, आणि यासोबत शेव आणि कांदा बारीक चिरलेला हे मिक्स करून घ्यायचं। शेव आणि कांदा टाकून सर्व करायचं। पुऱ्या घेऊन त्याला असे छिद्र करून घ्यायचे। त्यामध्ये बटाटा घालायचा, बटाट्याची चटणी, थोडा कांदा आणि शेव असं घातल्यानंतर चिंचेची जर गोड चटणी असेल तर ती पण टाकू शकतो। बघूया, बघा किती सुंदर दिसते पाणीपुरी। अशा प्रकारे करायच्या। एक पाणीपुरी गोड पण तुम्हाला बनवून दाखवते। आता बनवूया गोड पाणीपुरी। त्यासारखंच पुरीमध्ये बटाट्याची चटणी घालून घ्यायची, थोडे कांदे घालायचे, शेव घालायची थोडी, वरून गोड पाणी घालायचं। हे जास्त घालायचं गोड पाणीपुरीसाठी, आणि ग्रीन पाणी कमी घालायचं। यावर परत शेव टाकून घ्यायची। याच्यावर तिखट मीठ सुद्धा तुम्ही घालू शकता, दही सुद्धा घालू शकता, आणि ही अशी गोड पाणीपुरी तयार आहे। याप्रमाणे आपण सगळ्या पाणीपुरी बनवून घेऊ।